सकाळची सुरुवात तर नेहमीसारखी झाली होती. पण शौर्यच्या घरात आलेल्या एका अनपेक्षित पाहुण्याने सगळं वातावरणच बदलून टाकलं होतं. हलक्या फुलक्या टोमण्यातून सुरू झालेली चर्चा हळूहळू गंभीर वळण घेत होती. शौर्य समोर आता असा एक प्रस्ताव आला होता ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. भूतकाळातल्या आठवणी, नात्यांची गुंतागुंत आणि मनाला लागून राहणारे प्रश्न, या सगळ्यात शौर्य अडकून पडला होता. निर्णय घ्यायचाय, पण मन तयार नव्हतं. रोजच्या प्रमाणे शौर्य मॉर्निंग वॉक करून घरी आला. त्याने दरवाजा उघडला. पण आत येताच तो शॉक झाला. सम्राट त्याच्या घरात सोफ्यावर बसून पोहे खात होता. गुड मॉर्निंग बडी. तू तू इतक्या सकाळी इथे काय करतोयस? अरे हे काय शौर्य, घरी आलेल्या मित्राला कोणी का आलास म्हणून विचारतं का? तुला भेटायला आलाय तो. मी नाश्ता बनवतच होते, म्हटलं मग नाश्ता करूनच जा. शौर्याच्या आईच्या बोलण्यावर सम्राटने डोळे मिचकावतच शौर्याकडे पाहिलं. शौर्य मात्र आता सम्राटला चांगलाच ओळखून होता. काहीतरी काम असल्याशिवाय तो इतक्या सकाळी आपल्या घरी येणार नाही हे त्याला चांगलंच माहिती होतं. काकू, पोहे एक नंबर झाले तर. अजून एक प्लेट मिळेल का हो? अरे विचारतोस काय बाळा, थांब मी आणते. शौर्याची आई ती रिकामी प्लेट घेऊन आत निघून गेली. सम्राट, तू इतक्या सकाळी सकाळी इथे काय करतोयस? कसला मित्र आहेस रे तू. 2-3 दिवसांपासून आपली भेट झाली नाहीये, म्हणून मी तुला भेटायला आलोय आणि तू विचारतोयस मी इथे का आलोय म्हणून. अरे शौर्य, मैत्रीची काही जाण आहे की नाही तुला? हे बघ सम्राट, मी ना आता तुला चांगलाच ओळखून आहे. तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय. त्याशिवाय तू इथे अजिबात येणार नाहीस. आता चुपचाप सांग, कशासाठी आलायस इथे? परत काही कांड तर नाही ना केलंयस तू? होय हॅलो, तुझ्या या पोलिसी खाक्या ना तुझ्या खिशातच ठेवा. उगीच मला दम देऊ नकोस. मी तुम्हा लोकांना घाबरत नाही. हे घे बाळा, अजून लागले तर सांग हा, लाजू नकोस. काकू, यू आर सो स्वीट. पण मला ना तुमच्याकडे बघून वाईट वाटतंय हो. का रे बाळा? अहो, इतका मोठा ऑफिसर आहे तुमचा मुलगा. त्याचं लग्न करून सुनेच्या हातचं खायचं सोडून तुम्ही सकाळी सकाळी हे असं घरातलं काम करताय. बरं दिसतं का ते? तसं पाणी पिणाऱ्या शौर्याच्या तोंडून गुळणीच बाहेर पडली. त्याला जोरदार ठसका लागला. अरे अरे हळू की शौर्य. पण शौर्य मात्र खूप रागात सम्राटकडे बघत होता. सम्राट मात्र बत्तीशी दाखवत एका मागोमाग एक पोह्याचे चमचे तोंडात कोंबत होता. काकू, अहो लग्नाचं वय झालंय आता याचं. उरकून टाकायचं की लग्न? कशाला थांबलात अजून? सम्राट आज काही केल्या गप्पच बसायला तयार नव्हता.
मी तर सांगून सांगून थकले बाबा. याचे बाबा कामानिमित्त कायम फिरतीवर असतात. याची नोकरी अशी आली की याचा सुद्धा घरात पाय टिकत नाही. म्हणून म्हटलं मला जरा सून आणून दे, निदान तिच्यासोबत तरी घरात वेळ जात जाईल. पण हा माझं बोलणं मनावर घेईल तर शपथ. कितीतरी मुलींची स्थळं येत आहेत, पण हा लग्नच करायचं नाही म्हणतोय. काय रे शौर्य, का लग्न करायचं नाहीये तुला? आई, तू याचं बोलणं ना अजिबात मनावर घेऊ नकोस हा. अरे काय चुकीचं बोलतोय तो. 29 वर्षाचा घोडा झालायस तू. आता नाही तर कधी लग्न करणार आहेस? आम्ही मेल्यावर? काय? अरे बाप रे, हा 29 वर्षाचा झालाय. तुम्हाला सांगतो काकू, मुलांची लग्न ना वेळेत झालेली चांगली असतात, नाहीतर पुढे मुलं व्हायला खूप त्रास होतो हा. बोलता बोलता सम्राटने पोह्यांची दुसरी प्लेट सुद्धा संपवली. शौर्य मात्र आता खूप रागात त्याच्याकडे बघत होता. पण सम्राटवर त्याच्या रागाचा काहीही परिणाम होणार नव्हता. बरोबर बोललास बघ तू. अरे याच्या मामाच्या मुलाचंच सांगते. 30 वर्षाचा होईपर्यंत लग्न केलं नाही त्याने. 31व्या वर्षी लग्न केलं. आता मुलबाळ व्हायला किती त्रास होतोय. 5 वर्ष झाली लग्नाला, अजून त्यांची काही गुड न्यूजच नाही. आई, प्रत्येकाची मेडिकल हिस्ट्री वेगळी असते. त्याचा संबंध तू माझ्यासोबत कसा काय लावू शकतेस? शौर्य भयंकर तापला होता आणि त्याच तापलेल्या तव्यावर सम्राट स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या पूर्ण तयारीत होता. आई, मी फ्रेश होऊन येतोय, तोपर्यंत माझा नाश्ता रेडी ठेव. बघितलंस, लग्नाचा विषय काढल्यावर हा असा पळ काढतो. बरं त्याला विचारलं एखादी मुलगी आवडत असेल तर सांग, आम्ही तिच्यासोबत तुझं लग्न लावून देतो. तसं मात्र आता पाण्याचा ग्लास तोंडाला लावलेल्या सम्राटला ठसका लागला. शौर्याला जी मुलगी आवडते ती त्याचीच बायको आहे, हे तो त्याच्या आईला सांगू शकत नव्हता. काकू, पोहे छान होते हा. आता जरा 1 कप चहा मिळेल का? हो हो आणते, तू बस. शौर्याने रागातच कशी बशी स्वतःची अंघोळ उरकली. तो टॉवेल कमरेला गुंडाळूनच बाहेर आला. पण जसा बाथरूमच्या बाहेर आला तसं त्याचं लक्ष समोर बसलेल्या सम्राटकडे गेलं, जो त्याच्याच येण्याची वाट बघत बसला होता. तू का आलायस इथे आणि सकाळी सकाळी काय भरवतोयस माझ्या आईच्या डोक्यात? अरे हो हो, जरा शांतीला धर. तू आधी इथे का आलायस ते मला सांग. आणि डोंट टेल मी की सकाळी सकाळी 7 वाजता तू माझ्या घरी पोहे खायला आलायस. नाही रे, खरं तर मी एका कामासाठी आलो होतो, पण काकूंनी इतका आग्रह केला की माझ्याकडून तो मोडावलाच गेला नाही. आणि तसंही आईच्या हातचं मी कधीच नाकारत नाही. बोल, कशासाठी आलायस तू इथे? काय काम होतं तुझं? ऍक्च्युली मी रात्री ना थोडा विचार करत होतो, आणि तोच विचार करता करता अचानक एक विचार माझ्या मनात आला. कसला विचार? हेच की आता मी परत आलोय, त्यामुळे आता पुन्हा सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर घ्यायला हवी मला. ती तू ऑलरेडी घेतलीस. अरे हो, पण अजून एक जबाबदारी बाकी आहे ना. कोणती? बहिणीच्या लग्नाची.
अरे एका भावासाठी बहिणीचं लग्न किती महत्वाचं असतं तुला तर माहीतच असेल की. मला कसं माहीत असेल? मला बहीण नाहीये. नसू दे रे बहीण, पण ती फिलिंग तर समजू शकतोस ना. बरं मग हे सगळं तू मला का सांगतोयस? तुला करायचं असेल तिचं लग्न तर कर की मग. करायचं तर आहे रे, पण आजकाल दुनिया किती खराब आहे. चांगली मुलं शोधून सुद्धा सापडत नाहीत आणि जी चांगली वाटतात तीच खरी उपद्व्यापी असतात. अगदी तुझ्यासारखीच. काही म्हणालास का तू? नाही रे, काहीच नाही. तू बोल, मी ऐकतोय. हां, तर मी काय म्हणत होतो? हेच, की चांगली मुलं आजकाल शोधूनही सापडत नाहीत. हां, आजकाल दुनिया खूप खराब आहे. चांगली मुलं शोधूनही सापडत नाहीत. मग मी असा विचार करत होतो, की ज्या चांगल्या मुलांचं अजून लग्न झालेलं नाहीये, त्यांना विचारावं. तसं मात्र शौर्यचे केस विंचरणारे हात जागेवर थांबले. आत्ता कुठे त्याला सम्राटच्या बोलण्याची थोडी थोडी हिंट लागायला लागली होती. हे बघ सम्राट, तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. घुमून फिरून बोलू नकोस. ऍक्च्युली मी असा विचार करत होतो, की आज्ञाचं लग्न करायचंय. तर स्थळ बघायला तुझ्यापासून सुरुवात करूया. माझ्या नजरेत चांगल्या स्थळांपैकी सगळ्यात चांगला मुलगा तूच आहेस. म्हणून म्हटलं आधी तुलाच विचारावं. व्हॉट? आर यू मॅड? हो, आता इतक्या वर्षापासून ओळखतोय मी तुला. चांगला आहेस की तू. प्रामाणिक ऑफिसर आहेस, कर्तबगार आहेस, दिसायला ठाकठीक आहेस. माझी खात्री आहे की तू माझ्या बहिणीला नक्की सुखात ठेवशील. एक मिनिट, पण मी या लग्नाला तयार नाहीये. मुळात मला तुम्हा खानविलकरांसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. फार पागल आहात तुम्ही लोक. हे बघ शौर्य, आमची आज्ञा खूप संस्कारी आहे. दिसायला पण सुंदर आहे. तशी अजून थोडी अल्लड आहे. पण लग्नानंतर तू घेशील की तिला सांभाळून, माझी खात्री आहे. तू सकाळी सकाळी 4 क्वार्टर टाकून आलेस का? तुला मराठीत सांगितलेलं कळत नाहीये. मी नाही आहे रेडी या लग्नाला. तू तुझ्या बहिणीसाठी तिकडे अंबानीचा मुलगा बघ, नाहीतर दुसरा कोणीतरी बघ, पण माझ्या मागे लागू नकोस. अरे यार शौर्य, असं नको ना बोलूस. हवं तर मी हुंड्यात तुला माझी अर्धी प्रॉपर्टी देतो. तुझी ती अर्धी प्रॉपर्टी तिकडे चुलीत घाल. मला काहीच नकोय. मी सांगितलं ना तुला, मला तुम्हा खानविलकरांसोबत कोणतंही नातं जोडायचं नाही. तो मित्र म्हणून आहेस तितकाच राहा. त्याच्या पलीकडे नातं जोडायला जाऊ नकोस. आणि मुळात अजून तरी लग्नाचा विचार नाहीये माझ्या डोक्यात. अरे लग्नाचा विचार आज ना उद्या करशीलच की. हवं तर आम्ही उद्यापर्यंत वाट बघतो. सम्राट, मी तुझ्या बहिणीसोबत लग्न करणार नाहीये. उगाच सकाळी सकाळी माझ्या डोक्याचं दही करू नकोस. तू खरंच तिच्यासोबत लग्न करणार नाहीये शौर्य? नाही. का? तुला ती आवडत नाही का? प्रश्न आवडण्याचा नाहीये सम्राट. प्रश्न माझ्या मर्जीचा आहे. ती मुलगी चांगली आहे, नो डाऊट. पण मला आत्ताच लग्न करायचं नाहीये. तू तिच्यासाठी दुसरा कोणता तरी मुलगा बघ.
अरे बाबा, दुसरा मुलगा बघितला असता, पण ती वेडी तुझ्या प्रेमात पडलीये. व्हॉट? येस, शी लव्हज यू. लग्न केलं तर तुझ्याशीच म्हणते, आणि तुझ्याशी नाही केलं तर आजन्म बिन लग्नाची राहीन म्हणते. सम्राट, प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. अरे मी पण मस्करी करत नाहीये. आय एम सिरियस. ती वेडी खरंच तुझ्या प्रेमात पडले. हवं तर तू तपस्याला विचार. आजपर्यंत मी तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण केलाय. मग हा तरी कसा सोडणार? हे बघ शौर्य, मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. कारण लग्न ही जबरदस्तीने करण्याची गोष्टच नाहीये, हे मला पण कळतं. बट मला वाटतं तू एकदा शांत डोक्याने विचार करायला हवास. आज्ञा खरंच खूप चांगली मुलगी आहे, आणि हे मी तिचा भाऊ म्हणून सांगत नाहीये. तू कोणालाही विचार. हवं तर तपस्याला विचार. सी शौर्य, प्रेम तू सुद्धा कोणावर तरी केलं होतंस. आपलं प्रेम जेव्हा अर्धवट राहतं तेव्हा कसं फील होतं हे तुला चांगलंच माहितीये. म्हणूनच मला वाटतं तू तिच्या मनाची अवस्था चांगल्या प्रकारे समजू शकतोस. आणि मी लगेच लग्न कर असं म्हणतच नाहीये. तुम्ही एकमेकांशी बोला, सोबत वेळ घालवा. त्यानंतर जर तुला वाटलं तरच लग्नाला होकार दे. बट असं नाही म्हणून तिचं हार्टब्रेक करू नकोस यार. हे बघ शौर्य, मी तुला तुझं प्रेम मिळू दिलं नाही. याचा बदला म्हणून जर तू माझ्या बहिणीचा हार्टब्रेक करत असशील ना, तर प्लीज असं करू नकोस. हवं तर मी हात जोडतो तुझ्यासमोर. एकदा शांत डोक्याने तिचा विचार कर. तिच्यासोबत वेळ घालव. माझी खात्री आहे तुला ती नक्की आवडेल. मनाने खूप साफ आहे रे ती. म्हणूनच कदाचित तुझ्या प्रेमात पडली. नाहीतर प्रेमात पडायला तिला भरपूर मुलं मिळाली असती. पण इतर कुठल्याही दिखाव्याला न भाळता ती तुझ्याकडे ओढली गेली. मी फक्त एक प्रस्ताव ठेवलाय तुझ्या पुढे. आता त्याचा विचार करायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. चहा पिऊन आणि त्याच्या आईसोबत थोडंफार बोलून सम्राट निघून गेला. शौर्य मात्र सम्राटच्या बोलण्याचा विचार करत थोडा वेळ तिथेच खिडकीत उभा होता. मुळात आज्ञा आपल्यावर प्रेम करते ही गोष्टच त्याच्यासाठी खूप धक्कादायक होती. त्याने कधीही तिच्याकडे त्या नजरेने पाहिलंच नव्हतं. मुळात त्याने तिच्याकडे कधी नीटसं पाहिलंच नव्हतं. आणि म्हणूनच कदाचित इतकी मोठी गोष्ट आपल्या कधीच लक्षात आली नाही हे त्याला जाणवलं. आता तिच्यासोबत बोलावं की नाही, काय निर्णय घ्यावा तेच त्याला कळत नव्हतं. पण तो सम्राटच्या बोलण्याचा विचार करत होता हे मात्र नक्की.